नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 7th पे कमिशन अपडेट, ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 7th पे कमिशन अपडेट, ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, याचा कोणाला होणार फायदा ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 7th पे कमिशन अपडेट, ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा। पहा संपूर्ण सविस्तर अशी अपडेट। 7th पे कमिशन अपडेट, महागाई भत्ता म्हणजे डीए हे मूळ पगाराच्या 50% पोहोचल्यानंतर पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने म्हणजे DOPPW 30 मे रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते। त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा ही 20 रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती। BSNL आणि MTNL या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कंबाइंड सर्व्हिस फ्रेमवर्क अंतर्गत कमाल ग्रॅच्युइटीची मर्यादा ही 20 लाखांवरून 25 लाख रुपये करण्यात आली आहे। महागाई भत्ता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या मूळ वेतनाच्या 50% पोहोचला असताना हा बदल 1 जानेवारी 2025 पासून होणार आहे। बघा, वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने म्हणजे DOPPW 30 मे 2024 रोजी एक नोटिफिकेशन जारी केले होते, ज्यात 7व्या वेतन आयोगाच्या या शिफारसी लागू करण्याची घोषणा ही करण्यात आली होती, ज्यामुळे महागाई भत्ता हे DA मूळ वेतनाच्या 50% पोहोचलाय। वर्धित डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युइटी म्हणजे DCRG मर्यादा BSNL आणि MTNL या कर्मचाऱ्यांना पेन्शन नियम 2021 च्या नियम 37 नुसार लागू होते। मार्च महिन्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीत ग्रॅच्युइटी संदर्भात झालेल्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटीसाठी टॅक्स लिमिट वाढवून 25 लाख इतकी करण्यात आली होती। या रकमेपर्यंत ग्रॅच्युइटी मिळत असल्यास कोणताच टॅक्स लागणार नसल्याचे हे देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले होते। याआधी ही मर्यादा 20 लाख रुपये इतकी होती। CBDTने 8 मार्च 2019 च्या नोटिफिकेशनमध्ये टॅक्स फ्री ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांहून वाढवून 20 लाख रुपये केली होती। बघा, 1 जानेवारी पासून नवीन DA, केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी DA मध्ये सुधारणा करते आणि जुलै 2024 मध्ये 3% वाढ झाल्यानंतर आता जानेवारी 2025 मध्ये 3% केली जाण्याची शक्यता आहे। 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा या ठिकाणी 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा या ठिकाणी फायदा होणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून लागू होईल। असे असताना मार्च 2025 मध्ये त्याची घोषणा होणे हे अपेक्षित आहे। सर्वसाधारणपणे सरकारकडून मार्च मध्ये होळीच्या आसपास याची घोषणा या ठिकाणी केली जाते। AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात DA वाढ केवळ 3% या ठिकाणी वाढ होईल। सध्याचे ट्रेड पाहिले तर महागाई भत्ता जानेवारी 2025 DA हे 56% पोहोचेल। आपण यामागची आकडेमोड समजून घेऊया। आता AICPI निर्देशांकाचे ऑक्टोबर पर्यंतचे आकडे आले आहेत, पण नोव्हेंबर आणि डिसेंबर मधील कल पाहिल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केवळ 3% या ठिकाणी वाढ दिसून येते। AICPI निर्देशांक ही देशातील महागाई आणि वस्तूंच्या किमतीतील बदलांचा मागोवा घेत असतो। आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2024 या 6 महिन्याचे आकडे हे देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत। बघा, AICPI निर्देशांकानुसार जुलैमध्ये हा आकडा 142.7 अंकावर होता, ज्यामुळे महागाई भत्त्याचा स्कोअर हे 53.64% पोहोचला।
ऑगस्टमध्ये निर्देशांक 142.6 अंक आणि DA 53.95% वर पोहोचला। सप्टेंबरमध्ये 143.3 अंकाच्या तुलनेत भत्ता स्कोअर हे 54.49% होता। त्याच वेळी ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार निर्देशांक 144.5 अंकावर पोहोचला आहे। महागाई भत्ता 55.05% पोहोचला आहे। सध्याचा महागाई भत्ता हे दर 53% आहे, जो जुलै 2024 पासून लागू आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी 7th पे कमिशन अपडेट आहे। ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।